बऱ्याचदा जर का काही भाजी नसली तर आमचा हा बेत ठरलेलाच असतो। तर नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी भाजी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे बघा मी चणा डाळ अर्धा तास भिजायला टाकली होती, एक वाटी। त्यानंतर इकडे बघा कुकरमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली आहे, हिंग टाकाय मोहरी नंतर कढीपत्ता टाकलेला आहे। त्यानंतर हिंग टाकून घेणार आहे। ते व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये मग मी लसूण टाकणार आहे, बारीक चिरलेला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। लसूण थोडा जास्त टाकायचा आहे, तर लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर बघा यामध्ये मी लसूण आता थोडा लाल आपल्याला करायचा आहे। यामध्ये आता कांदा मी इथे एक मोठा टाकलेला आहे बारीक चिरून, तर तो देखील व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर मीडियम फ्लेमवर तुम्ही कांदा परतायचा आहे। हाय फ्लेमवर परतला तर कांदा जळू शकतो तुमचा, कांदा देखील व्यवस्थित परतायचा आहे। तर मगाशी जिरं टाकायचं राहिलं होतं, नंतर टाकलं तरी देखील चालेल। तर इथे मी आता जिरं टाकून घेणार आहे 1 चमचा। तर ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदा व्यवस्थित आपला परतून होईल 2 ते 3 मिनिटांमध्ये। तर त्यामध्ये मी आता अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे। त्यानंतर धनेपूड टाकल्यानंतर मग टोमॅटो टाकायचा आहे। तर त्या टोमॅटो आता व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी आता आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहे, तोपर्यंत टोमॅटो 2 मिनिट आपल्याला परतायचा आहे। त्यानंतर कसुरी मेथी मी इथे टाकून घेतलेली आहे। कसुरी मेथी टाकल्याने छान असा फ्लेवर येतो या भाजीला। आता बघा हे व्यवस्थित असं छान शिजून झालेलं आहे, 2 मिनिट झालेले आहेत। हळद टाकली आहे आता अर्धा चमचा। त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला आहे तर तो टाकलेला आहे 1 चमचा। त्यानंतर इथे मी अगदी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे, तो स्किप केला तरी देखील चालेल। त्यानंतर मी 1 चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे। आता त्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी लो फ्लेमवर मिनिटभर परतून घ्यायचं आहे, सारखं ढवळत राहायचं आहे। आणि त्यानंतर बघा अगदी थोडं पाव कप पाणी आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे आपले मसालेही खाली जळणार नाहीत आणि शिजूनही होतील छान। तर ते मी आता 2 मिनिट शिजवून घेणार आहे। मसाले देखील आपले छान शिजून झालेले आहेत। तर आता बघा यामध्ये आपल्याला मगाशी आपण ही जी मी भिजवलेली डाळ आहे चणा डाळ, तर त्यामध्ये बघा 1 वाटी चणा डाळ आहे आणि अगदी पाव वाटी तूर डाळ देखील मी यामध्ये टाकलेली आहे। तर ते मी अर्धा तास भिजवून घेतलेले होते। आता या मसाल्यांमध्ये छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिट असंच आपल्याला ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर बघा इथे यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स झाल्यानंतर आता ही डाळ शिजायला वेळ लागतो थोडा आणि पाणी देखील लागणार आहे, त्यामुळे मी इथे 1 ग्लास पाणी इथे टाकून घेणार आहे। आणि पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर बंद करून याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। ही डाळ शिजायला वेळ लागतो आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली डाळ तयार झाली आहे। मी मगाशी भाजी शिजताना कोथिंबीर टाकली नव्हती, मी वरून टाकणार होती। तर इथे मी आता कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे आणि छान अशी आपली झटपट भाजी तयार झालेली आहे। तुम्ही देखील बनवून बघा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।